Hello, hello student. See, today is our next lecture for matrices. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रासेसवरती अभ्यास करत आहोत. तर मॅट्रासेसमध्ये आपण काय पाहत आहोत? एलिमेंटरी इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय elementary transformations. या स्टेप आपण पाहत आहोत किंवा याच्या रिलेटेड आपण अभ्यास करत आहोत. मग इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं? दिलेला मॅट्रिक्स काय करायचा? A इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं. मग तुम्ही काय करता? हा मॅट्रिक्स काय दिलेला असेल तो 3/3 असेल तर पुटअप करता 3/3. ए इन्व्हर्स इक्वल टू 3/3 असेल तर 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 हे कन्सिडर करता. त्यानंतरच्या स्टेप काय आहेत? पहिला एलिमेंट हा 1 1 पोझिशन, या पोझिशनला ट्रान्सफॉर्मेशन्स आर यूज करून रो ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करणार तुम्ही आणि त्याला कन्व्हर्ट करणार 1 मध्ये. ट्रान्सफॉर्मेशन्स हे फक्त रोवरती अप्लाय होतात. हा 1 झाल्याच्या नंतर दुसरा म्हणजे जे ट्रान्सफॉर्मेशन इथे यूज केलं या LHSवरती यूज केलं तेच तुम्ही RHSला यूज करणार. तो 1 केल्याच्या नंतरनं सेकंड पोझिशन पहिल्या कॉलमची म्हणजे आपण विचार करतोय बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना कॉलमचा विचार करायचा आहे. मग हा सेकंड पोझिशन्सवरती परत तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करणार, तीही 0 करणार आणि त्याच नंतरनं या 1च्या करस्पॉन्डिंग हा रो ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करणार आणि यालाही 0 करणार. म्हणजे फर्स्ट पोझिशनला 1 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि सेकंड आणि थर्ड पोझिशनला 0 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि तुम्ही काय मिळवणार आहात? इथे पहा, पहिला पार्ट काय मिळवणार आहात? 1 0 0 हा कॉलम मिळवणार तुम्ही. हे ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करून हे 0 मिळवताना मदत कुणाची घेणार आहे? पहिल्या लोकेशनला आलेला जो मदत करणार आहे तुम्हाला हा 1 आहे ना, ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन करण्यासाठी मदत करणार आहे. हा 1 आहे तो ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन करण्यासाठी मदत. म्हणजे R1च्या रिस्पेक्टिव्ह हे 0 होणार आहेत, हे लक्षात घ्या. हे पहिला कॉलम 1 0 0 तुम्ही मिळवल्याच्या नंतर दुसरी स्टेप असणार तुमची. आता सेकंड कॉलम मिळवणार तुम्ही. मग सेकंड कॉलम मिळवताना सुरुवात कुठून असणार बघा, इथे तुम्ही पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आणि या पोझिशनला 1 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि ती पोझिशन 1 मध्ये कन्व्हर्ट झाली की बादर ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने म्हणजे ही साईडचाही इथे असणारा या पोझिशनला तुम्ही 0 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि इथे असणारे हे या साईडच्या पोझिशनला याच्या मदतीनेच याला देखील 0 मध्ये कन्व्हर्ट करणार. म्हणजे दुसरी स्टेप काय सांगते तर या दुसऱ्या स्टेपच्या मदतीने तुम्ही हा कॉलम मिळवणार आहात. कोणता? 0 1 0 हा कॉलम मिळवणार आणि त्यानंतरनं तिसरी स्टेप पहा, 1ची पोझिशन अगोदर तुम्ही मिळवणार आहेत. म्हणजे आता तिसरी स्टेप तुम्ही इथे येणार, याला तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने 1 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि हा 1 झाल्यानंतर याच्याच मदतीने बाकीचे जे इलेमेंट आहेत हे 2 यालाही 0 मध्ये कन्व्हर्ट करणार आणि यालाही 0 मध्ये कन्व्हर्ट करणार. म्हणजे तुम्हाला इथे या
टेक्निकने कोणता कॉलम मिळणार आहे तर 0 0 1. आणि मग तुम्ही पहिल्या 3 ट्रान्सफॉर्मेशन कमीत कमी 3 ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने 1 0 0 मिळवणार. नंतरनं दुसरा कॉलम मिळवण्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करणार 0 1 0 मिळवणार रो ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि तिसरा कॉलम मिळवण्यासाठी अगोदर 1ची पोझिशन 1 कंप्लीट करून घेणार आणि 0 0 1 हा मिळवणार. आणि जे ट्रान्सफॉर्मेशन इकडे यूज केले तेच तुम्ही RHS वरती ॲप्लाय करत करत जाणार. त्यावेळेस या RHSचं कन्व्हर्जन इन्व्हर्समध्ये होणार. एकदा तुम्ही बेसिक तुम्ही त्यातलं समजून घ्या. आता तुम्हाला बेसिक जर समजलेलं असेल, पहा पहिला कॉलम दुसरा कॉलम बेसिक जर समजलेला असेल तर ॲक्च्युअल आता वर्क करूयात आपण एक्झाम्पलसाठी. जे हे टेक्निक सांगितले आहेत ते टेक्निक आपण ॲप्लाय करूयात एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. घ्या एक्झाम्पल एक्झरसाइजमधलं. फाइंड इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स 1 2 3 1 1 5 2 4 7 by elementary transformations, row transformations. तर ठीक आहे. अकॉर्डिंग टू दॅट द A into A inverse equal to I. Therefore, A into A inverse equal to I means 1 0 0 0 1 0 0 0 1. आता एक एक ट्रान्सफॉर्मेशन्स ॲप्लाय करत जाऊयात. आपल्याला आपली नजर आता कुठं असली पाहिजे तर पहिल्या कॉलमवरती असली पाहिजे. हा आहे आपला पहिला कॉलम आणि याला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे कोणत्या फॉर्ममध्ये 1 0 0 मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर ऑलरेडी 1 ही पोझिशन आहेच आहे, त्या कारणाने त्याला कोणताही ट्रान्सफॉर्मेशनची गरज नाही. मग 1ला 0 करायचं आहे. सो R2 चेंजेस टू R2 मायनस R1, कारण 1ला 0 मायनस 1ने मल्टिप्लाय झालं ते क्लिअर. 2ला 0 करायचं आहे. R3 मध्ये आहे 2, R3 मायनस आता 2ला 0 करायचं मग -2ने R1ला मल्टिप्लाय करा. 2च्या रिलेटेड जिथे 1 आहे ना त्याला -2ने मल्टिप्लाय करा म्हणजे R1ला. ओके. मग हे 2 ट्रान्सफॉर्मेशन जर आपण आता ॲप्लाय केले तर पहा 1 2 3 आहे तसाच. पहिलं लोकेशन 0, 1 - 2 -1, 5 - 3 2. हा चेंज झाला पहिल्यामध्ये सेकंड रोमध्ये. R2 - R1 सेकंड रोमधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट करा. आता R3 -2 R1 म्हणजे -2ने अगोदर मल्टिप्लाय करा आणि ते ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा म्हणा फर्स्टमधून. 2ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करायचे थर्डमधून. मग आता 2 इथे आले 0. 2 × 2 4, 4 - 4 0, कारण इथे सबट्रॅक्शन आहे. 2 × 3 7 आणि मायनस 2 × 3 6, 7 - 6 1. A इनव्हर्स इक्वल टू जे ट्रान्सफॉर्मेशन LHS वरती अप्लाय केले तेच तुम्ही RHS वरती अप्लाय करा. 1 0 0 आहे तसा राहणार. R2 - R1 म्हणजे 0 - 1 -1,
0 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. आता -2ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करा, म्हणजे 2ने मल्टिप्लाय 2 मायनस 0 म्हणजे 0 मायनस 2 -2. आणि बाकी दोन्ही इलेमेंट 0 आहेत, त्यामुळे बाकी इलेमेंटमध्ये बदल होत नाही, 0 1 ॲज इट इज. आता फर्स्ट कॉलम मिळवला आपण 1 0 0. आता सेकंड टाईम आपली नजर कुठं असली पाहिजे, आता ह्या सेकंड कॉलमवरती. आणि या सेकंड कॉलमला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे कोणत्या फॉर्ममध्ये, 0 1 0 फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. हे लक्षात घ्या. कन्व्हर्जन कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे, इथे जे टार्गेट आपण फिक्स केलं होतं ते इथे मिळवलं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये टार्गेट फिक्स करा, 1 0 0 मिळवायचे. मग अगोदर कोणती पोझिशन मिळवायची, 1ची. कुणाच्या मदतीने, ट्रान्सफॉर्मेशनच्या. मग इथे 1च्या पोझिशनला आलेलं आहे -1. मग कसं -1चं 1 करायचं असेल तर ट्रान्सफॉर्मेशन R2 मध्ये -R2, साईन चेंज फक्त. सो 1 2 3 ॲज इट इज, 0 1 -2 0 0 1 A इनव्हर्स इक्वल टू 1 0 0 साईन चेंज सेकंडमध्ये, म्हणजे 1 -1 0 -2 0 1. झालं. सेकंड पोझिशन 1 आलेली आहे. आता या राहिलेल्या 2 पोझिशन 0 करायच्या, त्यातली एक ऑलरेडी 0च आहे. मग राहिली फक्त R1 मधली पोझिशन 2ची 0 करायची आहे. मग R1 चेंजेस टू R1 2ला 0 करायचं आहे, म्हणून -2ने 1च्या रिलेटेड म्हणजे सेकंड रोला मल्टिप्लाय करा. मग हे ट्रान्सफॉर्मेशन जर तुम्ही ॲप्लाय केलं तर पहा, 0च्या रिलेटेड चेंज होणारच नाही, त्यामुळे 1 ॲज इट इज. आता 1च्या रिलेटेड बघा, 2ने 1ला मल्टिप्लाय केला आणि फर्स्टमधून सबट्रॅक्ट केले, म्हणजे 2 -2 0 येणार आहे. 2ने मल्टिप्लाय केलं तर -4 आणि परत 3 +4 होणार आहे. -2 इंटू -2 +4 आणि ते प्लस होतील, म्हणजे 7. बघा, 2ने मल्टिप्लाय केलं तर -4 आणि ते सबट्रॅक्ट केलं तर -+4 3 + 4 7. पहिला रो चेंज झाला, दुसऱ्यामध्ये काही बदल नाही. 0 1 -2 ॲज इट इज, 0 0 1 ॲज इट इज, इक्वल टू. आता इकडेही तो चेंज होणार आहे. -2ने मल्टिप्लाय केलं तर 1ला -2 + 1 -1 येणार आहे. -2ने -1ला +2 + 0 म्हणजे 2 येणार आहे. आणि 0च्या रिलेटेड नो चेंज, 0. सेकंड रो ॲज इट इज, 1 -1 0 -2 0 1. पहा, आता यानंतरनं सेकंड कॉलम आपल्याला मिळाला आहे. संपलं काम. सेकंड कॉलमसुद्धा मिळाला, 0 1 0 0 1 0 मिळालेला आहे. आता प्रश्न राहतो तो हा थर्ड कॉलमचा. आता थर्ड कॉलमचा विचार करून आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन करायचे आहेत. याला कन्व्हर्ट करायचे तुम्हाला 0 0 1 मध्ये. हे मी तुमच्या माहितीसाठी लिहितोय, ते तुम्ही लिहिण्याची गरज नाही. मग आता या पोझिशनला 1 ऑलरेडी आहेतच, मग पुढचे 2 ट्रान्सफॉर्मेशन्स फक्त R1 चेंजेस टू R1, 0च्या रिलेटेड चेंज होणारच नाही. 7ला 0 करायचं आहे, मग -7 R3, 7 1च्या रिलेटेड. आणि त्यानंतरचं दुसरं ट्रान्सफॉर्मेशन R2 चेंजेस टू -2ला 0 करायचं आहे, म्हणून +2 R3, म्हणजे R3च्या मदतीने -2 आणि 7ला 0 करणार. मग पहा इथे काय येत आहे,
100010001 इक्वल टू डायरेक्टच येणार आहे ते आता. हां, मग आता -7ने मल्टिप्लाय केलं -2ला तर +14 आले, इथे ॲड केले तर ते झाले 13. -7ने 0 नो चेंज म्हणजे 2. -7ने 1ला मल्टिप्लाय केलं -7 + 0 म्हणजे -7. नेक्स्ट 2ने मल्टिप्लाय केलं -4 + 1 3. 0च्या रिलेटेड नो चेंज. 2 + 0 2 आणि -2 0 1. आणि मग युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केल्याने काही फरक पडत नाही, म्हणजे ते आन्सर आलं A इनव्हर्स इक्वल टू 13 2 -7 3 - 1 2 -2 0 1 हे आन्सर आलं. पहा बघा एकदा आन्सर. ओके.